बाकीचे 18 बघा. 2 point charges Q1 and Q2 are L distance apart. If Q2 is doubled and distance between them made 1/3, then magnitude of force become n times where n is equal to. म्हणजे काय दिलंय ह्या प्रॉब्लेम मध्ये की पुन्हा मॅग्निट्यूड ऑफ फोर्स बिटवीन चार्जेस म्हणजे मी फिगर ड्रॉ करायच्या ऐवजी असं लिहितो की पहिली कंडिशन मध्ये चार्जेस कुठले आहेत Q1 Q2 आणि त्यामुळे डिस्टन्स किती आहे R L आहे बरोबर. दुसऱ्या केस मध्ये काय झालंय Q1 आहे तसं आहे Q2 2Q2 झाला बरोबर अँड डिस्टन्स 1/3 झालं. डिस्टन्स मेड 1/3 म्हणजे L बाय. मग कसं सॉल्व्ह करणार. ऑब्विसली फॉर्म्युला अप्लाय करायला पाहिजे. हा तर फोर्सचा फॉर्म्युला काय के Q1 Q2 बाय R स्क्वेअर. त्यातला R कॉन्स्टंट आहे बरोबर की नाही. मग रेशो फॉर्म म्हणजे हे कशा पहिला एक फोर्स 1 म्हणूया. हा फोर्स 1 दिलाय काय बिकम n टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ फोर्स बिकम और फोर्स 2 दिलाय. फोर्स 2 दिली n टाइम्स फोर्स 1 असं दिलंय. देन मॅग्निट्यूड ऑफ फोर्स बिकम n टाइम्स. मग फोर्स 2 किती येणार के Q1 into twice Q2 डिवाइड बाय L बाय 3 चा स्क्वेअर इज इक्वल n. F1 काय येणार के Q1 Q2 बाय L स्क्वेअर. आता इथं के 2 इथे घेतलं L स्क्वेअर बाय 9 मग गेट मल्टिप्लाय 9 राहिला काय 2 Q1 Q2 बाय L स्क्वेअर आणि इकडे काय आलं n के Q1 Q2 बाय L स्क्वेअर. गेट कॅन्सल त्यामुळं n किती आलं 9 2 जा 18 फक्त 18 कळलं. मग एस डायरेक्टली सॉल्व्ह करणार. फोर्स इन्क्रीज बाय चार्ज इन्क्रीज बाय 2 म्हणजे प्रोडक्ट मध्ये 2 इन्क्रीज झालंय आणि लेंथ डिवाइड झाले म्हणजे परत फोर्स वाढायला पाहिजे. मग 3 चा स्क्वेअर मग 9 2 जा 18 असं डायरेक्टली आन्सर तुम्ही काढू शकता. इज इट क्लिअर.